कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुलेआम सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या आणि डुप्लिकेट दारू विरोधामध्ये आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले। मद्य परवाना धारकांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केलाय। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून त्यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच या बेकायदेशीर दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। परवानाधारक व्यावसायिकांनाही या अवैध विक्रीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करून अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। सकारात्मक निर्णय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे। कोठारकर, राजापूर तालुका। आम्ही बार असोसिएशनचे सर्व लायसन्सिप राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी जिल्हा यांच्यासाठी गोवा बनावटीची दारू जी स्वस्त दरामध्ये आणि विषारी दारू आहेत। असंख्य राजापूर तालुक्यामध्ये जी दारू पिऊन तरुण आणि शाळेतली मुलं आता दारू प्यायला लागली। जे कॉन्ट्रिब्युशन करतात 50 ते 60 रुपयाला स्वस्त दरामध्ये दारू भेटते, ती शाळेतली मुलंही दारू प्यायला लागलेली आहेत। आणि ह्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्यातली कुठली दारू येते, कशी येते, काय येते, ही आता गेल्या कोरोना काळापासून जो काय हा धंदा चालू आहे त्यांच्या विरोधामध्ये आम्ही 15 ऑगस्टला सुद्धा उपोषण केलं होतं। त्या स्वरूपात आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं होतं की आम्ही कारवाई करतो आणि गोवा दारू विषारी गोवा दारू बंद करतो। पण गोवा दारू बंद न करता आज म्हणजे तालुक्यामध्ये, वाडीमध्ये, गावामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये हा धंदा चालू झालेला आहे। तरी प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहोत।